आणि आज तुमच्या समोर ॲज एज्युटेक डायरेक्टर हे प्रेझेंटेशन देणार आहे. असे किती जण आहेत जे फर्स्ट टाइम आज पहिल्यांदा इथे आले आहेत? फर्स्ट टाइम. ओके, थँक्यू सर्वांचं वेलकम. तर एज्युटेक मॅनेजमेंट तर्फे मी तुमचं सर्वांचं वेलकम करतो. तर जोरदार टाळ्यांमध्ये एकदा. यस, जोरदार टाळ्यांमध्ये. येस, आपले सगळे जोरदार टाळ्या, जोरदार. ओके, तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्याकडे फक्त 25-30 मिनिटं, त्यातले 2 मिनिटं माझे गेलेले आहेत, 28 मिनिटं माझ्याकडे आहेत. तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की काय आहे एज्युटेक? जे नवीन जण आहे, नवीन जिथं आलेत, व्हॉट इज एज्युटेक? मराठी चालेल का हिंदी कॉम्बिनेशन? काय चालेल? हिंदी भी चलेगा थोड़ा. ओके, क्या है एजुटेक? एजुटेक क्या है? तो सिंपल भाषा में बताऊंगा कि एजुटेक क्या है. एजुटेक के नाम में अर्थ छुपा है, डिजिटल टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके हमने बच्चों की पढ़ाई को आसान किया है. सिंपल सी बात में अगर मैं बात करूं तो. और इस प्रोजेक्ट में हमारा जो प्राइम फोकस है, वो प्राइम फोकस रहा है सबसे पहले टॉपिक अंडरस्टैंडिंग. बेसिकली बहुत सारे बच्चों को क्लास में सिखाया हुआ समझ में ही नहीं आता. क्या मैं सही कह रहा हूं? हेलो, बहुत सारे बच्चों को क्लास में सिखाया हुआ समझ में ही नहीं आता. तो पहला फोकस हमारा ये था इस प्रोजेक्ट को डिजाइन करने के पीछे, हर एक बच्चे को, चाहे वो कौन सी भी कैटेगरी का हो, कैटेगरी यानी कि फास्ट लर्नर, मीडियम लर्नर या फिर स्लो लर्नर, कितना भी स्लो लर्नर हो, उसको टॉपिक समझ में आना चाहिए. पहली बात. अब टॉपिक समझ में आया, इसका मतलब ये नहीं कि उसको मार्क्स मिलेंगे. इसके आगे की एक बात है, वो है टॉपिक मेमोराइजेशन, यानी कि वो टॉपिक याद भी रखना पड़ेगा. क्या मैं सही कह रहा हूं? याद रखना पड़ेगा ना एग्जाम में. येस, थोडा रिस्पॉन्स द्या मला, म्हणजे मला काय होईल, मजा येईल द्यायला, प्रेझेंटेशन द्यायला. ओके, तर या 2 गोष्टींवर आम्ही फोकस केलेला आहे. मग यामध्ये आज जर बघितलं तर आम्ही खूप मोठा रिसर्च केला आणि आमचा जो रिसर्च आहे जवळपास 42 वर्षाचा एक रिसर्च आहे. ह्याच्या मागे, एज्युटेकच्या मागे खूप मोठी हिस्ट्री आहे, मी पुढे सांगेन. आणि या 42 वर्षाचा रिसर्च आम्हाला हे सांगतो की आज क्लासमध्ये ज्यावेळी टीचर वर्गामध्ये शिकवत असतो त्यावेळी 3 कॅटेगरीचे विद्यार्थी बसलेले असतात. 3 कॅटेगरीचे. पहिली कॅटेगरी आहे फास्ट लर्नर, हुशार विद्यार्थी, ज्यांना कुठलंही टॉपिक एकदा शिकवलं तरी समजतो. क्या मैं सही कह रहा हूं? येस, फास्ट लर्नर. आता प्रॉब्लेम असा आहे की ही ग्रास्प द कन्सेप्ट्स व्हेरी क्विकली, पण रिपिटेशनला तो बोर होतो. आणि प्रॉब्लेम असा आहे की फोकस कमी राहतो, केअरलेस मिस्टेक करतो. त्याला असं वाटतं की ओव्हर कॉन्फिडंट होतो की मला सगळं समजतंय, मला सगळं येतंय, मला समजलंय. त्यामुळे रिपिटेशन कमी होते, रिव्हिजन कमी होते आणि मग केअरलेस मिस्टेक, छोटे छोटे मिस्टेक करायला लागतो. क्या मैं सही कह रहा हूं? यस. दूसरी कैटेगरी अगर मैं बात करूंगा तो दूसरी कैटेगरी है मीडियम लर्नर, एक ऐसा बंदा जिसे 2 बार 3 बार सिखाना पड़ता है कोई भी टॉपिक. ठीक है, अभी उसका प्रॉब्लम क्या है कि वो इमीडिएटली कंसेप्ट नहीं समझता, 2-3 बार सिखाया तो ही उसको वो कंसेप्ट समझ में आता है. बात ये है. तो दूसरा प्रॉब्लम ये है और इसी के चलते वो कंसिस्टेंसी में लैग करता है, कंसिस्टेंसी उसमें होती नहीं है, उसमें वो बहुत ज्यादा स्ट्रगल करता है. क्लॅरिटी आती है, टॉपिक समजतो पण पूर्ण समजत नाही. 80% समजलेला असतो, 60% समजला असतो, बाकीचं कन्फ्युजन मध्ये असतो. हा मोस्ट कन्फ्युज असतो. आणि तिसरा जो असतो तो स्लो लर्नर. हा बिचाराचे खूप हाल असतात, कारण त्याला एकदा शिकवल्यावर काहीच समजत नाही. शाळेमध्ये जे काही शिकवलं जातं त्याच्या डोक्यावरून जात असतं. बरोबर आहे का चुकीचं? येस येस. मग आज जर बघितलं तर या 3 कॅटेगरीचे विद्यार्थी असतात आणि या 3ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं शिकवण पाहिजे, वेगवेगळ्या कॅटेगरीने त्यांना शिकवलं गेलं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या शाळेमध्ये या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एक शिक्षक एकाच पद्धतीने शिकवतो. बरोबर आहे का चुकीचं? यस. आणि याच्यामुळे होतं काय की त्याचा फायदा, इसका फायदा सिर्फ फास्ट लर्नर को होता है. ये बेचारे मीडियम और स्लो लर्नर बेचारे पीछे रह जाते हैं. लेकिन इसका पूरा सोल्यूशन आज एजुटेक लेके आया है. कैसे लेके आया आपको आगे समझ में आएगा. अब ये हो गया पहला. दूसरी बात है पेरेंट्स की बात करते हैं. ठीक है, अब बच्चे का तो प्रॉब्लम देख लिया हमने कि क्या प्रॉब्लम है मेजर. अब पेरेंट्स में क्या प्रॉब्लम है. जैसे बच्चों में कैटेगरीज है वैसे पेरेंट्स में भी कैटेगरीज है. सबसे पहला है नॉन एजुकेटेड. बहुत सारे पेरेंट्स है जिनका एजुकेशन हुआ ही नहीं है. अब उनका प्रॉब्लम ये है कि ना वो बच्चे को ठीक से सिखा पाते हैं क्योंकि उनका एजुकेशन हुआ है. इच्छा बहुत है, अच्छी पढ़ाई करनी चाहिए, अच्छे स्कूल में वो एडमिशन दिलाते हैं, लेकिन प्रॉब्लम ये है कि वो बच्चों के डाउट क्लियर करवा नहीं पाते क्योंकि खुद का एजुकेशन हुआ ही नहीं है. दूसरी कैटेगरी है, अगर मैं बात करूंगा तो एजुकेटेड पेरेंट्स, आपके और मेरे जैसे. लेकिन बात यह है कि हमारा एजुकेशन 20-25 साल पहले हुआ था और उस टाइम का सिलेबस और आज टाइम के सिलेबस में बहुत फर्क है. क्या मैं सही कह रहा हूं? येस. आणि सिलेबस मध्ये फरक असल्यामुळे विद्यार्थी, आपल्या मुलाला जेव्हा शिकवायची वेळ येते त्यावेळी पहिल्यांदा पालकांनाच तो अभ्यास करावा लागतो आणि मग त्यानंतर विद्यार्थ्याला शिकवावं लागतं. त्याच्यामध्ये वेळ नाही, इंटरेस्ट नाही, हा प्रॉब्लेम होतो. तिसरी कॅटेगरी जर बघितली तर हायली क्वालिफाईड, हायली एज्युकेटेड पेरेंट्स. आता हे ते पालक आहेत ज्यांचं खूप चांगलं एज्युकेशन झालेलं आहे,
मुलांचा सगळा अभ्यास ते घेऊ शकतात, सगळे कन्सेप्ट क्लिअरली शिकवू शकतात, पण त्यांचं एज्युकेशन एवढं झालेलं आहे, ते हायली क्वालिफाईड आहे. त्याच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे वेळ नाहीये आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला. ते त्यांच्या प्रोफेशन मध्ये फार बिझी आहेत, त्यांच्याकडे टाइम नाहीये. आणि याच्यामुळे आज जर बघितलं तर अडचणी प्रत्येक पालकांच्या वेगवेगळ्या आहेत. पण या सगळ्या पालकांचं सोल्युशन एज्युटेक घेऊन आलेलं आहे. कसं तुम्हाला पुढे समजेल. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम ऍड्रेस केले, पालकांचे प्रॉब्लेम ऍड्रेस केले, आणि तिसरं जर बघितलं व्यक्ती कोण असेल तर ते म्हणजे टीचर. इथे कोण आहेत का टीचर? बरेच टीचर आहेत. ओके, थँक्यू. आता ह्या टीचरची खूप इच्छा आहे चांगलं शिकवायची. ते खूप क्वालिफाईड आहेत, त्यांना खूप तळमळ आहे. बऱ्याच शिक्षकांना खूप तळमळ असते की मला मुलांना चांगलं शिकवायचंय, बहुत इच्छा रहती है, लेकिन प्रॉब्लम है टाइम का. कंस्ट्रेंट सबसे बड़ी है, टाइम का प्रॉब्लम है. अगर हम टीचर की बात करें तो क्या हो गया? टीचर की बात करें तो सबसे पहला उनके पास टाइम बहुत कम है. टाइम इस तरीके से कम है कि कोई भी चैप्टर, कोई भी सब्जेक्ट का जो टीचर होता है उसको एक लिमिटेड टाइम दिया रहता है पूरे दिन भर में. आता अपन मैथ्स विषयाची बात करू, बोलूया. मैथ्स सब्जेक्ट की अगर हम बात करेंगे तो मैथ्स सब्जेक्ट के लिए हर एक सब्जेक्ट को एक पीरियड होता है, और पीरियड का टाइम होता है कितना होता है? 35 से 40 मिनट. क्या मैं सही कह रहा हूं? तो एक टीचर के पास सिर्फ 35 से 40 मिनट ही है वो टॉपिक को सिखाने के लिए. और उस पूरे साल भर में बहुत सारी छुट्टियां आती है, बहुत बच्चे भी बहुत सारी छुट्टियां लेते हैं, टीचर्स लेते हैं, एग्जाम्स होते हैं, ड्रिल्स होते हैं, बहुत सारी चीजें होती है, फेस्टिवल्स होते हैं, तरह तरह के अलग अलग एक्टिविटीज होती है. और इसी के चलते टीचर के पास टाइम ही नहीं मिलता कोई भी टॉपिक को वो रिपीटेशन में सिखा सके. उनके दिमाग में यही पड़ा रहता है कि जल्द से जल्द मैं सिलेबस कवर करूं. क्या मैं सही कह रहा हूं? यहाँ पे जो टीचर थे, यस, तो रिपीटेशन नहीं होता. और अगर रिपीटेशन नहीं होगा, कोई भी टॉपिक को अगर वो रिपीट में नहीं सिखाएंगे तो कौन से बच्चे को फायदा होगा? फास्ट लर्नर. क्या मैं सही कह रहा हूं? यस. तो पहला नो रिपीटेशन. दूसरा प्रॉब्लम ये है कि प्रेशर है, जैसे मैंने कहा सिलेबस कंप्लीट करने का पूरी तरह प्रेशर उनके पास होता है. फिर तीसरी बात अगर हम करें तो डिफिकल्टी है अटेंशन, इंडिविजुअल अटेंशन नहीं दे सकते. यहाँ पे टीचर है, किसने हाथ ऊपर किया था? यहाँ पे, हाँ सर, आप हो फॉर एक्झाम्पल. सर किती मुलं आहेत वर्गामध्ये तुमच्या? 80 मुलं आहेत. थँक्यू सर, थँक्यू. थोडं सर सायलेंटवर घ्या. सर फोनवर. थँक्यू सर, थँक्यू. तर 80 विद्यार्थ्यांना एक शिक्षक पर्सनल अटेन्शन देऊ शकतो का? हॅलो, लिमिटेशन आहे. त्यांची इच्छा खूप आहे. एकतर वेळ कमी आहे, 35 मिनिटच आहेत एका विषयावर, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला अटेन्शन देणं शक्य नहीं. दिस इज द लिमिटेशन. और तीसरी बात, लास्ट की बात अगर हम करें कि मैंने जैसे पहले कहा कि एकच पद्धत आहे, एकच पद्धतीने हा शिक्षक वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. सेम टीचिंग मेथड, आणि सेम टीचिंग मेथड असल्यामुळे प्रॉब्लेम आहे की फक्त फास्ट लर्नर विद्यार्थ्यांनाच फायदा होतो, मीडियम आणि स्लो लर्नर बिचारे मागे राहतात. ह्याचं सोल्युशन आम्ही घेऊन आलोय. आम्ही अशा पद्धतीने घेऊन आलोय की आज जर बघितलं तर ज्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांकडे स्टडी केला, आम्ही या 42 वर्षाचा आमचा अनुभव हा सांगतो कि अगर 42 साल का अगर हम देखेंगे, एक्सपीरियंस हमारा ये कहता है कि बच्चों को पता ही नहीं कि वो क्या पढ़ रहा है, पता नहीं होता कि क्या पढ़ू मैं. पुस्तक ओपन करतो त्याला कळतच नाही की मी काय अभ्यास करू, कसा अभ्यास करू, जर काय अडचण आली तर कोणाला विचारू. कारण आई वडिलांचे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले, टीचरचे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले. अशी काही सिच्युएशन आहे का की लगेच टीचरांना मी फोन केला आणि टीचर अवेलेबल होऊन मला प्रॉब्लेम, माझा अडचण अभ्यास करताना सॉल्व्ह होईल, अशी सिच्युएशन आहे का? नाही. वेअर टू रिफर आणि होम टू आस्क, असे काही बरेच प्रॉब्लेम विद्यार्थ्यांमध्ये येतात. आणि यामुळेच आज आम्ही एकच ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आलोय, आणि ते सोल्युशन आहे तुमच्या जोरदार टाळ्यामध्ये एज्युटेक. आज या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एज्युटेक आहे. आणि एक स्मार्ट वर्कबुक ऑल इन वन, एक 4 लर्निंग टूल एका स्मार्ट बुक मध्ये बनवलेली आहे. एज्युटेक एक पुस्तक, असं एक पुस्तक आम्ही बनवलं, ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे स्मार्ट वर्कबुक. मी म्हणतो स्मार्ट वर्कबुक. हे स्मार्ट वर्कबुक सगळं काम करतं. हे स्मार्ट वर्कबुक सगळं काम करतं. कसं ते आपण बघूया की आज एज्युटेकच्या एका स्मार्ट वर्कबुकनी काय काय होऊ शकतं. तर हे 4 लर्निंग टूल कुठले आहेत? तर हे स्मार्ट वर्कबुक आहे. स्मार्ट कसं मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर हे वर्कबुक आहे जिथे आज मुलं प्रॅक्टिस करू शकतात त्या वर्कबुक मध्ये. त्यानंतर हे रिव्हिजन बुक आहे. ज्यावेळी परीक्षा असते त्यावेळी रिव्हिजन करावी लागते, आणि या रिव्हिजन मध्ये त्यांना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त टॉपिक फास्ट मध्ये रिवाइज करायचे असतात. ते काम हे पूर्ण करणारे, हे पुस्तक करणारे, आणि हे प्रोडक्ट एक असेसमेंट बुक सुद्धा आहे. म्हणजे हे एक टूल आहे, हे एक शस्त्र आहे पालकांकडे दिलेलं.
पालकांना दिलेलं. यातनं पालक ऍसेस करू शकतात की माझा मुलगा अभ्यास करतोय की नाही करतोय, किती वेळ करतोय, काय येतोय काय येत नाही, याचं प्रॉपर अनालिसिस ते करू शकतात ह्या असेसमेंट मधनं. चला फटाफट